अनेकांना वाटलं माझी राख होईल, पण प्रत्येक वेळी मी भरारी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस. राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मराठी पत्रकार संघातर्फे सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते फिनिक्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिनिक्स पुरस्काराविषयी बोलताना मिश्किल टिप्पणी केली. अनेक वेळा लोकांना वाटलं माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तुम्ही मला फिनिक्स पुरस्कार दिलाय म्हणजे मी काही राखीतून उभा राहिलेलो नाही. अनेक वेळा लोकांना वाटलं माझी राख होती आहे आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली आहे. ही भरारी मी घेऊ शकलो कारण मी कधी आव्हानांपासून पळालेलो नाही. आव्हानांना सामोरा गेलो, आव्हानांचा सकारात्मकतेनं सामना केला. राख होण्याचा क्षण आला तेव्हा प्रत्येक वेळी सकारात्मकतेनं पुढे गेलो. माणसांचा कधी द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत किंवा टोकाचं राजकारण केलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं आहे हे बघण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असतो, असंही त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठं आंदोलन झालं. हजारो मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून बसल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलं. ती परिस्थिती कशी हाताळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे सोडवला होता. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मुंबईतून माघार घेतली. हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठं यश मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर 2 दिवसापूर्वी राज्यातील प्रमुख मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांमध्ये देवाभाऊ या नावाने जाहिराती प्रसिद्ध झाल्या. सोशल मीडियावर ही जाहिरातबाजी करण्यात आली होती. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला न्याय मिळाल्याची बाब ठसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे. मी मगाशी देखील बोललो, 2च गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या. पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स. आणि तुम्हाला सिक्रेट सांगतो की मी चिडलेलो असं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही हे समजून घ्या की मला भूक लागली आहे. मी भूक लागली तेव्हा चिडतो. मला काही खायला दिलं तर मी शांत होतो. बाकी मला फारसा राग काही येत नाही. आणि हा जो काही पेशन्स आहे तो पेशन्स आणि दुसरी सकारात्मकता. मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगला आहे हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो. आणि कुठलंही काम माझ्याकडे आलं, काही कामं होतील, काही होणार नाही, पण सकारात्मकतेनं ती कामं करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच म्हणजे तुम्ही फिनिक्स नाव दिलं, खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली. तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो. आव्हानांपासून कधी पळालो नाही. आव्हानांना सामोरं गेलो, आव्हानांचा सामना केला, सकारात्मकतेनं केला, द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत, टोकाचं राजकारण केलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो. आणि मला या गोष्टीचं समाधान आहे. मागे वळून जेव्हा पाहतो त्यावेळेस एक 25 अशा गोष्टी मी सांगू शकतो की ज्या गोष्टी ज्या जनरेशनल आहेत, ज्या अनेक पिढ्यांच्या कामी येतील अशा करू शकलो. त्या गोष्टी घडवण्याचं भाग्य मला लाभलं. मला असं वाटतं याच्या पाठीमागे ही जी एक सकारात्मकता मी नेहमी ठेवलेली आहे ती सकारात्मकताच याच्याकरता कारणीभूत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.